सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. गेली 20 वर्षांमध्ये खतं, कीटकनाशकं, बियाणं, मजुरी, डिझेल, वीज आणि शेतीसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यात. मात्र त्याच वेगानं शेतमालाचे दर वाढलेले दिसत नाहीत. हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. सन 2000 ते 2015 या काळात शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा, टोमॅटो, भाजीपाला आणि इतर पिकांना तुलनेनं चांगला आणि समाधानकारक भाव मिळायचा. त्यामुळं उत्पादन खर्च भागवून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही पैसे शिल्लक राहायचे. शेती ही फक्त जगण्याचं साधन नव्हती, तर कुटुंबाला आधार देणारा व्यवसाय होता. मात्र गेली 10-12 वर्षांपासून शेतीचं चित्र पूर्णपणे बदललंय. उत्पादन खर्च सातत्यानं वाढतोय, मात्र शेतमालाच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत नाही. परिणामी शेतकरी कितीही मेहनत करत असला तरी वर्षाअखेरीस त्याच्या हातामध्ये फारसं काही शिल्लक राहत नाही. यंदा रासायनिक खतांच्या किमतीमध्ये प्रत्येक गोणीमागे 500 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र आज या घडीला कांदा, डाळिंब, टोमॅटो आणि इतर शेतीमालाला त्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत नाही. एकेकाळी कांदा 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल विकला जायचा आणि त्यावेळी उत्पादन खर्चही कमी होता. आज खर्च अनेक पटीनं वाढलाय, मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेलं नाही आणि परिणामी बाजारभाव देखील तेव्हापेक्षाही कमी मिळतोय. आज स्थिती अशी आहे की शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक, दोघांचीही आर्थिक कोंडी होतीये. वाढत्या महागाईचा भार सर्वांना सहन करावा लागतोय. त्यामुळे ही केवळ शेतकऱ्यांची समस्या नाही, तर संपूर्ण समाजासमोरील गंभीर प्रश्न आता आर्थिक प्रश्न बनलाय. आपण अभिमानानं म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र जर अन्नदाता शेतकरीच आर्थिक संकटात सापडत असेल तर हे कृषीप्रधानत्व केवळ घोषणांपुरतंच राहील. शेती टिकली तरच देश टिकेल आणि शेतकरी टिकला तरच शेती टिकेल. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.